ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिखा विकार, विकार नाही निर्विकार तेची ब्रह्म. पुन्हा पुन्हा एकदा. श्रीराम. ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिखा विचार, विकार नाही निर्विकार तेची ब्रह्म. ब्रह्म ठीक आहे. निर्विकार आहे त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे आणि गगनासारखं असं म्हटलेलं आहे. गगनासारखं असं म्हटलेलं आहे. पण गगन म्हणजे आकाश आपण म्हणतो आणि आकाश म्हटलं की मग इतर 4 भूत, आकाशातलं एक म्हणजे 5 महाभूत, 5 एलिमेंट्स, आणि त्याचं बनलेलं हे सगळं जे काय आहे ते चंचळामध्ये जमा आहे. बघा, चंचळात म्हणजे विकार आहे सगळं. जो काही त्रास आहे, ओके ना, आपल्याला अनुभवाला येणारा, तो सगळा त्या चंचळाचा आहे. पण ब्रह्म ज्याला म्हटलेलं आहे ते आकाशासारखं आहे, ओळख तुम्हाला पटावी म्हणून. खरं तर ते आकाशाच्याही पलीकडे आहे. परब्रह्म असं म्हटलेलं, परमात्मा असं त्याला म्हटलेलं आहे. लक्षात. हे चंचळामध्ये जे काही आहे ना त्याचा त्रास होतो, दुःख होतो, नकोसं वाटतं. मग संकट म्हणा, संसारामध्ये जे काय ते चंचळात असल्यामुळे आहे अनुभवाला येणार, आणि त्याच्यापासून आपली मुक्ती व्हायला पाहिजे असं जीवाला वाटायला लागतं. आणि म्हणून तो सतत त्याची धडपड, त्याचे प्रयत्न चालू असतात की हा माझा जो काही त्रास आहे त्याच्यातून मी सुटलो पाहिजे, त्याच्यातून मी पलीकडे गेलो पाहिजे. माणसाची जी काही धडपड असते ना ती सुख प्राप्तीसाठी असते. बघा, म्हणजे लौकिक सुख वेगळं, ते जाऊ दे, पण खरं सुख ज्याला आहे, सुख, सुख, सु म्हणजे चांगलं आणि ख म्हणजे खरं, म्हणजे सत्य. जे चांगलं आहे, जे श्रेयस्कर आहे, जे सत्य आहे, त्याची मला प्राप्ती झाली पाहिजे. मग त्याला आपण काय म्हणतो, परम अर्थ, परमार्थ मला मिळाला पाहिजे, परमार्थाचा मार्ग मला मिळाला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून कोणत्याही जीवाची सतत धडपड एकच चालू असते की जे खरं सुख आहे ते मला मिळालं पाहिजे. आणि खरं सुख एकच आहे, जे शाश्वत आहे, जे नित्य आहे, जे निरंतर आहे, जे कशामुळेही बाधित होत नाही. बघा, अबाधित असं जे आहे, शाश्वत म्हणतो आपण त्याला, चिरंतन ज्याला म्हणतो, अमृत ज्याला म्हणतो, ते मला मिळालं पाहिजे, त्याची मला प्राप्ती झाली पाहिजे. तर त्याची प्राप्ती कोण करून देणार? चिरंतन असं जे काय आहे, अमृत असं जे काय आहे, त्याची प्राप्ती कोण देणार? कोण देऊ शकतं? कोणीच देऊ शकत नाही, हे त्याचं उत्तर आहे. कारण जे काही आहे तुमच्या अवतीभोवती ते सगळे चंचळामधलं आहे. त्यामुळे अशी चिरंतनाची प्राप्ती तुम्हाला कोणी यातलं, तुमच्या प्रपंचामधलं कोणी तुम्हाला ते सुख, चिरंतन सुख असं हातावर देऊ शकत नाही. काहीतरी मार्ग पाहिजे, काहीतरी असला पाहिजे खरं सुख देणारा. कोण उगाच उगाच असं म्हटलंय का की यातून धडपड करून तू सुटशील? संतांनी सांगून ठेवलंय, काहीतरी मार्ग दाखवलेला आहे. परमार्थाचा म्हणूया, भक्तीचा म्हणा, अध्यात्माचा म्हणा, मोक्षाचा म्हणा, मुक्तीचा म्हणा. मग तो मार्ग कोणता? आणि त्या मार्गावर चालल्यावरती किंवा त्या मार्गाकडे जाण्यासाठी दिशा दाखवणारा कोण असेल? तर जो ह्या प्रपंचाच्या पलीकडे जे आहे ते ज्याने ओळखलंय, जे जाणलंय आणि ते होऊन तो राहिलेला आहे, मग आपण त्याला म्हणतो सद्गुरू. सद्गुरूच केवळ मोक्षदाता आहे. त्यामुळे सद्गुरूची गाठ
घ्यायलाच पाहिजे अशी इच्छा त्या मग जीवाच्या मनात निर्माण होते, किंवा काय भाग्य असेल तर त्याला आपोआप सद्गुरु भेट होते, सद्गुरु ज्ञान प्राप्त होतं. हा, आणि तो मोक्षदाता सद्गुरु त्याला ती वाट दाखवतो, आणि त्याचं भाग्य असेल तर त्या वाटेवर चालल्यावर तो तिथे जाऊन पोहोचतो. तिथे म्हणजे ह्या इथलं जे काही आहे त्याच्या पलीकडे. म्हटलं ना, गगनासारिखा विचार. तर गगनासारखं म्हणजे हे 5 तत्वाच्या हून पलीकडे, मग ज्याला ब्रह्म म्हणतात, ते प्राप्त करून देणारा केवळ सद्गुरु आहे. हा, आजच्या दिवशी हे लक्षात घ्या. किंवा रक्षा करायची आहे ना, रक्षण कोण करू शकतो? कोण करू शकतो? या 5 तत्वातला जो आहे ना, तो तुमचं रक्षण करू शकणार नाही, कदाकाळी नाही. 5 तत्वाच्या पलीकडचं जे आहे परमार्थ म्हणून, जे ज्याला त्याला प्राप्त झालेलं, तो वाट दाखवणार, आणि ती वाट तुम्ही ओळखीची करून घेतली की त्या वाटेवरून चालल्यावर तुम्हाला शेवटी ते हाती येणार तुमच्या, आणि तुमचं रक्षण होणार. नाही तर ह्याच्यातलं रक्षण करणार कोणी नाहीये. ह्या प्रपंचातून, या प्रपंचाच्या दुःखातून सोडविणारा तुम्हाला कोणी भेटणार नाही सद्गुरु शिवाय. म्हणून धरावे ते पाया आधी आधी, सद्गुरु वाचुने सापडे ना सोय. तर दुसरा उपायच नाही आहे. तर तुमचं खरं बंधनमुक्त तुम्हाला कोण करणार? ह्या 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 या प्रपंचाच्या बंधनातून, या मृत्यूलोकाच्या बंधनातून तुम्हाला सोडवणार कोण? केवळ सद्गुरूच आहे. तर रक्षाबंधन, रक्षाबंधन तुम्ही लौकिक अर्थाने करता काही, पण खरं सद्गुरूच तुमचा रक्षण करता आहे याची जाणीव ठेवा. आणि एका सद्गुरूशिवाय अन्य कोणाला शरण जाऊ नका, कोणाला मान्य करू नका, है ना, अस्तित्व कोणाचेही. म्हणजे देवदेवता असतील, अमके असतील, कोणी असतील, सद्गुरु देवदेवता सुद्धा या इथल्याच आहेत. तुम्हाला इथल्या म्हणजे त्यांना काहीतरी बघा, नवस करतात, अमकं करतात, त्यांना ते कोंबडं दिलं, काय दिलं, नारळ दिला, काय दिला की ते तुम्हाला, म्हणजे हे इथलं आहे सगळं. गावोगावी देवदेवता आहेत, तीर्थक्षेत्रांमध्ये आहेत वगैरे, त्या काहीतरी तुम्ही देता ना, मग दिल्यावरती देतात ते काय, हे प्रपंचातलंच देता, 5 तत्वातलंच देता. मग तुम्हाला या 5 तत्वातल्याच अनुभवातून मुक्ती, तिथे काय सुटका म्हणा, काय म्हणा, बरं वाटतं म्हणा, माझा आजार दूर झाला, माझं अमकं दूर झालं, तेवढ्या पुरतं आहे ते, तात्पुरतं. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. दुःख चक्रातून काही सुटका नाही. हे बंधन कायमचंच राहिलेलं आहे, बांधलेला कायमचाच आहे. जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये बांधला गेलेला आहे जीव. तर याच्यातून खरी मुक्ती पाहिजे आहे. याच्यातून तुम्हाला बंधनमुक्त करणारा केवळ सद्गुरू आहे. त्या आजच्या दिवशी, रक्षाबंधनाच्या दिवशी, त्या सद्गुरूला शरण जा, त्याचं स्मरण करा. त्यांनी जो काही मार्ग कोणाला प्राप्त झाला, सद्गुरू तुम्ही भाग्यवान असाल, तर त्याने जो मार्ग दाखवलेला आहे त्याच्यावरून एक पाऊल जरी तुम्ही उचललं त्या दिशेनं, तर पुढची तुमची वाटचाल तो सद्गुरूच करतो. पण तुमची थोडी त्या दिशेने पाहायला, असे डोळे उघडून पाहायला डोळे उघडायचे नाही आहेत. डोळे उघडले की हे सगळं दिसणार आहे. तर डोळे बंद केले की आत तुम्हाला तुमच्या अंतर्यामात सद्गुरू आहे, तो तुम्हाला दिसणार, तो तुम्हाला वाट दाखवत असतो. बघा, तुमचा अंतर्गुरु जो आहे ना, तो खरा गुरु आहे. म्हणून वेळोवेळी तो तुम्हाला सांगतो, अरे बाबा हे करू नको, हे कर, हे कर, हे तुला श्रेयस्कर आहे. तर ते जरा अंतर्गुरुच काय म्हणणं आहे ते तरी ऐका, ऐकून घ्या आणि वागायचा प्रयत्न करा. अंतर्गुरु शिवाय दुसरा कोण गुरु नाही, हेही आहे. अंतर्गुरु शिवाय दुसरा कोणी गुरु नाही. तेव्हा स्वतःच स्वरूप म्हणून जे काय आहे ते गुरुचं स्थान आहे. तिथे लक्ष ठेवून राहा. तपश्चर्या करायची ती तिथे करा. गुरूंची
काय आराधना करायची आहे ना, तर ती आपल्या हृदयामध्ये करा. नाम जप कुठे चाललंय, चालू असतो श्वासाबरोबर, तिथे लक्ष देऊन राहा. मग तुम्ही बंधनमुक्त होता. तुमचं रक्षण आपोआप होतं. कुठचे येतात प्रपंचामध्ये अनुभव येतात, नाना प्रकारचे अनुभव येतात. तर त्यातून तुम्ही सुटता, त्या फेऱ्यातून तुम्ही सुटता. आणि ह्या सर्व 5 तत्वाच्या ह्या प्रपंचाचा जो काय अनुभव आहे त्याच्या पलीकडचं मोकळं मुक्त असं अवकाश जे आहे ते स्वरूप म्हणून तुम्ही कसे असता, किंवा सद्गुरूचं स्वरूप म्हणून ते तुम्ही कसे असता हे तुम्हाला कळतं. त्या स्वरूप प्राप्तीमुळे तुम्ही बंधनातून मुक्त होता. ते खरं रक्षाबंधन होतं. असं ते लक्षात घ्या. तर आता चंचळ आणि निश्चळ आहे, तर ते ह्या चंचळातून पलीकडे असलेलं, चंचळाच्या पलीकडे असलेलं म्हणजे मुळात असलेलं जे निश्चळ आहे ते ओळखीचं करून घ्यायचं आहे. आणि ती ओळख आपली आहे ती घट्ट करून तसं राहायचं आहे, निश्चळ राहायचं. जो निश्चळाच्या संगतीत राहिला तो निश्चळ होणार, आणि ह्या सगळ्या चंचळाच्या संगतीत राहिले तो भेलकांडतच राहणार. फेऱ्यामध्ये अडकून त्याच्यातच भेलकांडत राहणार. मग त्याला मुक्तीची काही कल्पना सुद्धा तो करू शकणार नाही. तेव्हा जो निश्चळ असं ध्याईल तो निश्चळची होईल. तेव्हा निश्चळ असं आपलं आत्मरूप स्वरूप जाणा, आणि तसे सुख रूप आपलं जाणून सुखरूप असा. जय गुरु. राजा सद्गुरुनाथ महाराज की जय. राजा